पालघरमध्ये एक थरारक घटना घडली आहे। पालघर पूर्व येथील कांचनगिरी अपार्टमेंटमधील लिफ्टमध्ये एक महिला तब्बल 1 तासाहून अधिक काळ अडकून पडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लिफ्ट अचानक बंद पडली आणि त्यामध्ये किरण सिंह या 45 वर्षीय महिला अडकून राहिल्या। या घटनेची माहिती मिळताच पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले। बंदिस्त लिफ्टमध्ये दीर्घकाळ अडकल्यामुळे संबंधित महिला घाबरलेल्या अवस्थेत होत्या। त्यांना गुदमरल्यासारखे होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत सर्वप्रथम महिलेला धीर दिला। त्यानंतर अत्याधुनिक बचाव साहित्याच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला आणि महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला। या बचाव मोहिमेत लीडिंग फायरमन रुचित दवणे, यंत्रचालक निलेश पाटील तसेच फायरमन प्रतीक पाटील, रुपेश मामाळे आणि मोहनीश पागधरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। सुटका झाल्यानंतर किरण सिंह तसेच इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाचे आभार मानले। पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे एक मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।